लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा आय टी आरमुळे प्रचंड लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता खास करून सांगतोय. याच्यापूर्वी पण व्हायचे पण यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आता एखाद्या लाडक्या बहिणीला जर त्यांच्या अपात्रतेचं कारण कळत नसेल तर नक्कीच त्या लाडक्या बहिणीचं कारण आय टी आर असू शकतं. आता आय टी आर तुम्ही खूप वर्षापूर्वी भरला होता तरी देखील फॉर्म अपात्र होतोय का? त्याचं उत्तर आहे होय. आणि त्यामुळेच मी एकंदरीत म्हणतोय की आय टी आरची अट सरकारने मागे घ्यायला पाहिजे. कारण विनाकारण वेगवेगळ्या नवीन अटी आणणार आहेत हे, आणि यामुळे काय होतंय की लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तर तो बंद होतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की आय टी आरची अट तुम्ही रद्द करा. कारण आय टी आरची अट ही कुठल्याही आधाराला धरून नाही. याचा अर्थ मुळीच नाही असा की आय टी आर टाकला एखाद्या लाडक्या बहिणीने म्हणजे ती खूपच श्रीमंत आहे, असा कधीच नसतो. कारण की कधी असं झालेलं आहे बघा की त्या लाडक्या बहिणीला त्या लाडक्या बहिणीच्या घरामधील एखादा सदस्य म्हणजे त्यांचा मुलगा असो किंवा त्यांचे हस्बंड असो कोणीतरी एखादं आय टी आर फाईल दाखल करत असताना छोटं किरकोळ कारणासाठी त्यांना कदाचित माहीत पण नसतं बरं का की या योजनेचा लाभ बंद होईल, आणि तशी त्यांच्याकडनं चुकी घडते आणि मग लगेच लाभ बंद होतो. कुठल्या योजनेच्या नियमामध्ये असं लिहिलेलं नाही की आय टी आरमुळे आम्ही तुमचा लाभ बंद करणार. आयकर भरणे बघा, आयकर भरणे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आय टी आर भरणे याच्याशी जोडून आणि मग त्या आय टी आरमुळे किती उत्पन्न आहे त्या लाडक्या बहिणीचं हे देखील पाहणं गरजेचं आहे, जर तुम्ही आयकरला आय टी आरशी जोडत असाल तर. आणि मला तर आश्चर्याचं वाटतंय की रेशन कार्ड तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे रंग असतात. पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एक असतं व्हाईट रेशन कार्ड. मग हे रेशन कार्डचे रंग देण्यामागचं काय कारण आहे? म्हणजे उगच पिवळं रेशन कार्ड केलं आहे का किंवा उगच केशरी रेशन कार्ड केलं आहे का? तर त्याच्यामागे कारण आहे. पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड या रंगामध्ये कारण आहे. म्हणजे जसं की बघा काही जे काही आहेत की केशरी आणि पिवळं रेशन कार्डच्या लाभार्थ्यांचं उत्पन्न हे फार कमी असतं, आणि ज्यांचं व्हाईट रेशन कार्ड होतं त्यांना सेल्फ सर्टिफिकेट द्यायचं होतं म्हणजे उत्पन्नाचा स्वयं घोषणापत्र. आणि त्या ज्या पिवळे आणि केशरी रेशन कार्डचे खास करून जे धारक आहेत बरं का, रेशन कार्डच्या रंगाबद्दल बोलतो आहे, जर त्यांचं जे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांचं उत्पन्न हे कमी असतं. ही बाब सर्वांना माहीत असायला पाहिजे, तरच तर ते दिलं जातं ना. अन्यथा जर समजा खूपच श्रीमंत व्यक्ती असेल खूपच ते कुटुंबामधली तर तसं रेशन कार्ड मिळत नाही, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड. त्यामुळे मग त्यांचं जर का ते उत्पन्न जर जास्त असलं असेल त्यांना रेशन कार्ड कसं काय मिळालं? मग त्या रेशन कार्डला काही अर्थ आहे की नाही त्या रंगाला? मग त्यामुळे सांगतो आहे की जर विचार केला आपण की एखाद्या लाडक्या बहिणीकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे, मग आय टी आरमुळे त्या लाडक्या बहिणीचा कशाला लाभ बंद करता? मग जर आय टी आरमुळे लाभ बंद करायचं असेल मग पिवळे आणि केशरी रेशन कार्ड देण्यामध्ये कुणाची चूक आहे? मग ही पण बघायला पाहिजे की नाही. त्यामुळे जर एखाद्या लाडक्या बहिणीचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद व्हायला नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये हात तर त्यावेळेस झाली की लाभ हा फार म्हणजे योजना चालू व्हायच्या अगोदरच त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणीतरी आय टी आर टाकला आणि ती लाडकी बहीण आता तपासती आहे. कारण कोणतं तर सापडतंय, कारण आय टी आरमुळे लाभ बंद झाला. तर त्यामुळे मी राज्य शासनाला विनंती करीत आहे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती करीत आहे की ताई हा जो मुद्दा आहे हा मुद्दा समजून घ्या, आय टी आरमुळे लाभ बंद करू नका. कारण यावेळेस बघा आता प्रचंड तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असताना सर्व ठिकाणी या योजनेवर ताशेरे ओढत आहेत. कोणत्या कारणामुळे? केवायसीच्या पडताळणीच्या नंतर प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि ती खरीच बाब आहे. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. मग त्याच्यामधलं एक कारण आहे ते म्हणजे आय टी आर. मग ही आय टी आरची जी अट आहे ती रद्द करायला पाहिजे. याच्या अगोदर 2-3 अटी रद्द करण्यात आलेल्या होत्या योजनेच्या. असं नाही की अटी रद्दच केलेल्या नाहीत, जेवढ्या अटी टाकल्या तेवढ्याच अटी राहिल्या शेवटपर्यंत नाही. काही अटी बंद पण झालेल्या आहेत, काही अटीमध्ये दुरुस्ती झालेली आहे. तर तीच एक अट आहे ती म्हणजे आय टी आरची अट जी आहे ती मागे घ्यायला पाहिजे सरकारने. जरी तुम्हाला आता घ्यायची नसेल तर त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर मीटिंग लावा आणि त्यानंतर ही जी अट आहे तर या अटीमुळे किती लाडक्या बहिणींचं नुकसान होत आहे. काही लाडक्या बहिणींचं मासिक जे बजेट आहे म्हणजे त्यांना जे मानधन मिळत होतं या योजनेच्याद्वारे 1500 रुपये, त्यामुळे त्यांचं जे बजेट आहे ते कोलमडलं आहे. तर त्यामुळे तुम्ही विचार करा ना, पहिलंच जे आहे तुम्ही योजना अगोदर यायच्या अगोदरचे म्हणजे आय टी आर पकडतायत म्हणजे कमाल झाली की नाही. आता बघा बरं, म्हणजे असं नका पकडू आता, म्हणजे आता 4-5 वर्षापूर्वीचं तर आय टी आर तर पकडतायत म्हणजे त्यांच्या कोणीतरी आणखी पूर्वजांनी आय टी आर भरला होता. तर त्यामुळे पण काय आता ते लाभ बंद करायचं तेवढंच बाकी राहिलं. आता बाकी 4-5 वर्षाचं तर आय टी आर असेल तर लाभ बंदच व्हायला आहे. म्हणजे ही खूप शोकांतिका आहे. फक्त वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न पहा, जर 2.5 लाखापेक्षा जर का अधिक असेल तर तुम्ही लाभ बंद करा, पण जर 2.5 लाख किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही लाभ बंद करू नका. चाहे कारण कोणतं जरी असेल, कारण उत्पन्न शेवटी उत्पन्न आहे. उत्पन्न त्या आर्थिक स्थितीची जी आहे त्या लाडक्या बहिणीचा पुरावा आहे. त्यामुळे सांगतोय की नवनवीन कारणे पुढे आणू नका आणि लाडक्या बहिणीचे विनाकारण
जे लाभ आहेत ते बंद करू नका. केशरी रेशन कार्ड देता, पिवळं रेशन कार्ड देता आणि शेवटी सांगता की केशरी रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड म्हणजे उत्पन्न कमी असलेल्या लोकांना मिळतं. आणि मग जर उत्पन्न कमी असेल तर मग त्या लाडक्या बहिणीचा लाभ कसं काय बंद होतो? ही बाब पण समजून घ्या ना. छोटे छोटे आणखी टेक्निकल कारण काढत गेले, जसं की ITR आहे, वेगवेगळे कारणं काढत गेले तर 100 कारणं निघतील. मग असे वेगवेगळे कारणं काढून पुढे पुढे जे येणाऱ्या वेळेमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ कमी करू नका. 1 कोटी लाडक्या बहिणींची संख्या जवळपास कमी होत आहे. म्हणजे कुठे आहे बघा, लक्षात ठेवा की 2,46,00,000 आणि कुठे आहे बघा आताचा आकडा जो येतो आहे 1,66,00,000. म्हणजे जवळपास 1 कोटीच्या दरम्यानच तो आकडा म्हणला तरी काय हरकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना जर अपात्र केलं जात असेल तर मग या योजनेची काय स्थिती चालली आहे? त्यामुळे माझी विनंती आहे की ITRची अट याबद्दल विचार करा, एखादी मीटिंग लावा आणि ITRची अट जी आहे जरी करता तुम्ही लगेच बदल याच्यामध्ये करणार नसाल, पण पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही नवीन KYC किंवा 2-3 महिन्यांनी जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा तुम्ही लवकरात लवकर या ITRच्या संदर्भात विचार करा आणि ITRची अट हटवा. जर लाडक्या बहिणीचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीला योजनेच्या दिलेल्या नियमानुसार बिनधास्त पात्र करा. पण ITRची अट जी आहे, या ITRच्या अटीमुळे किरकोळ कारण म्हणजे असं नसतं. कधी लक्षात ठेवा की एखाद्या लाडक्या बहिणीने ITR भरला म्हणजे त्या कुटुंबातील त्या लाडक्या बहिणीने जर ITR भरला असेल, त्या लाडक्या बहिणीनं किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं, म्हणजे लाडकी बहीण खूपच श्रीमंत आहे असा अर्थ अजिबात नसतो बरं का. त्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल की सर ITR भरला आहे त्यांनी, तर असं मुळीच नाही. त्यामुळे विनंती आहे राज्य शासनाला, ITRच्या अटबद्दल जरा विचार करा आणि पात्र लाभार्थ्यांना विनाकारण वेगवेगळे कारणं पुढे आणून त्यांचे लाभ बंद करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.